मित्र, आपल्या दुपार सत्रासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर साने साहेबांचंही स्वागत करतो. आणि मी वेळ न घालवता साने साहेबांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. द्राक्षामध्ये लिप टिश्यू अनालिसिस केलं जातं, पेट्युल अनालिसिस ज्याला म्हटलं जातं, आणि आवश्यक असणाऱ्याच न्यूट्रिएंटचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे जे समजा लिप टिश्यू अनालिसिस मध्ये त्या ठिकाणी दिसलं किंवा मॉलिब्डेनम कमी आहे किंवा फेरस कमी आहे किंवा पीचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे फॉस्फेटिक खतांचा, परंतु पेट्युलमध्ये मात्र पी हा लिमिटिंग दाखवतो आहे किंवा पोटॅश हा वेगळ्या पद्धतीने दाखवतो आहे. अशा वेळी तिथे फार स्पेसिफिक पद्धतीने द्राक्ष पिकांमध्ये काम केलं जातं. परंतु ढोबळमानाने कडधान्य तृणधान्याच्या पिकामध्ये, ऊसाच्या पिकामध्ये, इतर पिकांमध्ये ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात येते की झाडामध्ये तशी मूळतः ताकद असते त्याला अपेक्षित असणारं अन्नद्रव्य घेण्याची, आणि जर ते मातीमध्ये उपलब्ध असेल आणि त्या ठिकाणावरून आपण जर मातीमध्ये उपलब्ध आहे परंतु झाड घेत नाहीये, याचा अर्थ त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल कुठेतरी कमी पडतो आहे. मग अशा वेळी सूक्ष्मजीव आणि अन्नद्रव्य यांचा एकत्रित वापर होणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. परंतु मग जैविक खतांच्या बाबतीत म्हणाल तर गेल्या 30-40 वर्षापासून आपल्या विभागाच्या मार्फत कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, हे सगळेजण त्याचा प्रचार प्रसार करतात. परंतु वापर आजही पाहिला तर 100 पैकी 5% लोक ही बायो फर्टिलायझरचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा करत नाहीत. आता या मागची वेगवेगळी कारणं आहेत, त्या कारणांमध्ये आपल्याला जायचं नाहीये. परंतु एकंदरीत ढोबळमानाने सगळे काही अन्नद्रव्य हे पिकाला मिळाले गेली पाहिजे. मग ही परत एकदा कोणत्या कशातून जाऊ शकतात तर 2 पद्धतीने. एक तर जे काही उत्पादन आम्ही घेतलेलं आहे ते उत्पादनाचं आपल्याला अपेक्षित असलेलं धान्य आपण काढून घेतलं तर मग भाताचा जो पेंढा आहे, आता आपल्याकडे पेंढा जाळायचं म्हटलं तर शक्य होणार नाही, कारण आपल्याकडे भाताचा पेंढा हा पशुखाद्य म्हणून वापर केला जातो. परंतु नॉर्थ इंडियामध्ये, उत्तर भारतामध्ये तो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जाळला जातो. म्हणजे 2 वर्षापासूनच्या तुम्ही जर बातम्या पाहिल्या असाल तर त्या ठिकाणी एक दिल्ली हायकोर्टाने पंजाब आणि हरियाणा सरकारला चेतावणी दिली होती की तुम्ही जर भाताचा पेंडा किंवा गव्हाचं जे तूस आहे ते जर जाळलं गेलं आणि त्याचा धूर जर दिल्लीत येऊन त्याचं प्रदूषण झालं तर 2ही राज्य सरकारला त्या ठिकाणी कारणे हे पाठवलं जाईल, नोटीस पाठवली जाईल, आणि त्या पद्धतीने हायकोर्टाने अलर्टही दिले होते. त्यानंतरच्या इंडियन ऑइल बरोबरच्या एका प्रोजेक्टमध्ये मी स्वतः कन्सल्टंट म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे की त्या पूर्णपणे भाताच्या पेंड्याचं आणि गव्हाच्या तुसाचं रूपांतर आपण शेणाच्या बरोबरीने बायोगॅसमध्ये कन्व्हर्जन केलं तर काय होऊ शकतं, आणि त्या प्रोजेक्टचं आता कामही सुरू झालेलं आहे. बायो सीएनजी वगैरे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची मागणी वाढायला लागलेली आहे. मी INM याच विषयावरती बोलत असताना बायोगॅसलाच धरून या ठिकाणी सुरुवात का केलेली आहे याचं कारण आहे, बायोगॅस म्हटलं की सगळ्यांना वाटतं की यामध्ये नाविन्य काही नाहीये, काहीच नाहीये नाविन्य. नाविन्य काय आहे आणि कशा पद्धतीने आपण यामध्ये काम करू शकतो, म्हणून याचं टायटल जर पाहाल तर अ न्यू रिन्युएबल एनर्जी फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, आणि आता त्याला आम्ही थोडंसं वेगळं हे दिलेलं आहे, रिलुकिंग टू ग्रीन एनर्जी फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. पुन्हा एकदा आपण ह्या बायोगॅसकडे वेगळ्या नजरेतून पाहूया. मुद्दामून मी मला आता मध्यंतरीच्या काळात जे फोन आला होता त्यातून सांगितलेलं प्रॅक्टिकली अप्रोच फील्डला काय असावा, तर फार खोलात जाऊन आपण काय सायन्सचे किंवा शेती क्षेत्रात सॉइल सायंटिस्ट म्हणून काय शेतावरती आपण काम करणार नाही, लक्षात घ्या. मग ढोबळमानाने शेतकऱ्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल जर आपल्याला काही सांगता आलं तर ते सर्वात चांगलं राहील की आपल्याला बायोगॅसला परत एकदा प्रमोट करता येते का. आणि मग रिलुकिंग टू ग्रीन एनर्जी मग फक्त गॅस म्हणून न प्रमोट करता, कारण यामध्ये तुम्हाला दिसेल की महात्मा गांधींचं जे व्हिजन होतं त्यानुसार एनर्जी ट्रान्झिशन म्हणून 1987 साली बायोगॅस टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात प्रमोट झाली. तसे 1960 मध्येच बायोगॅसची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली. यापैकी ज्यांनी डेव्हलपमेंट केडरला काम केलेलं असेल, झेडपी मध्ये मोहीम अधिकारी किंवा हे म्हणून काम केलेलं असेल, त्यांनी बायोगॅस फार जवळून पाहिलेला असेल. आता हे सगळं पाहत असताना मी जाणीवपूर्वक आज तुमच्या समोर हा विषय मांडण्याचं एक कारण आहे की गेले 4 वर्ष झालं मी या कन्सेप्टवरती काम करतोय, आणि सुदैवाने या कन्सेप्टला मला आता राजमान्यता जरी म्हणाल तरी चालेल, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला आतापर्यंत मी 2 वेळा प्रेझेंट केलंय, आणि त्याच्यामुळे 1917ला पहिल्यांदा प्रेझेंट केलं, 1918ला प्रेझेंट केलं, आणि ह्या प्रेझेंटेशनच्या नंतर बायोगॅसकडे पाहण्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही काही स्कीमचं बदललंय, आणि त्या स्कीमचं नाव जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी मी आवर्जून ही स्लाइड देईल की 1960ला बायोगॅसची सिस्टीम्स होती,
1981 पासून परत 6व्या पंचवार्षिक योजनेनंतर त्याला हे केलं आणि ज्याला नॅशनल प्रोजेक्ट फॉर बायोगॅस डेव्हलपमेंट असं केलं होतं. परंतु 2018 आणि 19ला ह्या स्कीमचं नाव बदललं गेलं आणि ते स्कीमचं नाव झालेलं आहे आता न्यू नॅशनल बायोगॅस अँड ऑर्गॅनिक मॅन्युअर प्रोग्राम. हे का मी दाखवतो आहे किंवा दाखवण्याचं कारण हे का आहे, कारण बायोगॅस म्हटलं की आमच्याकडे ज्यांनी डेव्हलपमेंट केडरला काम केलं असेल त्यांना लक्षात असेल की आपल्याला याचे लाभार्थी शोधावे लागतात. टार्गेट आलेलं असतं पण लाभार्थी मिळत नसतं. याचं कारण आहे आम्ही ज्या पद्धतीने मग दीनबंधू मॉडेल असेल, फ्लोटिंग डोम मॉडेल असेल किंवा सिंटेक्स मॉडेल असेल या माध्यमातून बायोगॅसची टेक्नॉलॉजी प्रमोट केली गेली आणि तुमच्या गाईचं म्हशीचं शेण असेल ते गॅसला आपलं बायोगॅसच्या याला डायजेस्टरला टाका आणि गॅस तुम्ही मिळवा. पण त्याही पेक्षा जे महत्वाचं होतं ते सर्वात जास्त महत्वाचं होतं आणि ज्याचा खऱ्या अर्थाने मला ज्याची प्रचिती आली ती नेदरलँडमध्ये शिकत असताना आली. नेदरलँडमध्ये बायोगॅसकडे आणि बायोगॅसच्या डायजेस्टेड स्लजकडे सुप्रीम फर्टिलायझर म्हणून पाहिलं जातं. सुप्रीम फर्टिलायझर हे पहा, INM मध्ये शिकवत असताना मी पीएच काय असावा, 6.5 ते 7.5 का असावा, त्यातच मॅक्झिमम न्यूट्रिएंटचा अपटेक का होतो, फॉस्फॅटिक फर्टिलायझरचं फिक्सेशन काय आहे, नायट्रोजन युक्त फर्टिलायझर्स किती होलाटाईल आहेत, त्याचं लिच आउट थांबवायचं असेल तर काय केलं जावं, यापेक्षा मला सामान्य शेतकऱ्याला जर घरच्या घरी त्याला न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी क्लिअर करण्यासाठी जर काय करता येत असेल तर येणाऱ्या काळात लाईव्ह स्टॉकचं वापर, लाईव्ह स्टॉकचं हे वाढलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे एखादी 2 का होईना जनावरं ही असलीच पाहिजे, तरच ती शेती ही स्वयंपूर्ण शेती होणार आहे. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टर चलित नांगर आले आणि याच्यामुळे बैल आजच बैलपोळा आहे आमच्या भागामध्ये. बैलांची संख्या कमी व्हायला लागली. हळूहळू आम्हाला पिशवीतलं दूध आलं आणि त्याच्यामुळं गायी दुधासाठी सांभाळणं किंवा तो आदबट्ट्याचा धंदा वाटायला लागला. परंतु एकूणच पशुधन सांभाळणं ही शाश्वत शेतीची गरज आहे हे ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल त्याच वेळी खऱ्या अर्थाने शेतीतल्या 50% जास्त समस्या कमी होतील. याची कारणं 2 आहेत की आम्हाला रासायनिक खतांचा अपटेक होण्यासाठी सूक्ष्मजीवांची गरज जमिनीमध्ये आहे आणि आपण ज्यावेळी कृषीला शिकलो त्यावेळी फक्त रासायनिक खतं आपल्याला शिकवले गेले नाही तर INM शिकवलं गेलं, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, ज्याच्यातून आपल्याला असं सांगितलं गेलं होतं की पहा प्रत्येकाने लिहिलेलं आहे 5-5 मार्काला, इथं असलेले जेवढे BSc ऍग्री असतील, MSc ऍग्री असतील, ज्यावेळी राईट शॉर्ट नोट ऑन INM ऑन शुगर केन जरी म्हटलं तरी आपली सुरुवातच त्या शॉर्ट नोटची 8 to 10 कार्टलोड्स ऑफ FYM असं करून व्हायची. याचं कारण आहे म्हणजे ऍट द टाइम ऑफ टिलेज ऑपरेशन्स वी हॅव टू इनकॉर्पोरेट 8 to 10 कार्टलोड्स ऑफ FYM. हे का शिकवलं गेलं याचं कारण आहे की जर FYM चा वापर जर आपल्या जमिनीत नसेल तर रासायनिक खतांच्या माध्यमातून त्या खतांचा अपटेक करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वावर हा जमिनीमध्ये नसणार आहे. त्यानंतर सेंद्रिय खताच्या माध्यमातून किंवा FYMच्या माध्यमातून जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि कर्ब नत्र गुणोत्तर हे मेंटेन ठेवता येतं आणि म्हणून याचा वापर होणं गरजेचं होतं. गेल्या काही 20-25 वर्षापासून झालं काय की ठराविक एका लोकांकडेच दुभदुभत्याची जनावरं आहेत आणि ती पण 10, 15, 20, 30 अशा गटामध्ये आहेत आणि काही शेतकऱ्यांकडे मात्र पशुधन अजिबात नाहीये. पश्चिम पट्ट्यामध्ये पाहाल तर म्हशींचा अजूनही फार मोठ्या प्रमाणात आहे. सुदैवी आहात कोल्हापूरवाले तुम्ही सगळे की म्हशींचा वापर त्या ठिकाणी दुधासाठी केला जातो आणि तेवढंच त्याच्या मोबदल्यातून शेण मिळतं. आता सेंद्रिय शेतीचा जसा जसा प्रचार सुरू झाला तसं तसं असं व्हायला लागलं की सेंद्रिय खतही वापरली गेली पाहिजेत आणि मग बाजारपेठेमध्ये सेंद्रिय खतांचा सुळसुळाट झाला. 10,000 रुपये 12,000 रुपये टनाने सेंद्रिय खतं मिळायला लागली. परंतु ही सेंद्रिय खतं मात्र शेतकऱ्याला तेवढे रिझल्ट दाखवू लागले नाही आणि मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक वाक्य आलं की सेंद्रिय शेती ही रासायनिक शेतीपेक्षाही महागडी आहे, त्यामुळे सेंद्रिय शेती परवडत नाही. शेणखताची एक ट्रॉली 4-4 हजार रुपयाला झालेली आहे आणि त्यातूनही त्या ट्रॉलीमध्ये खरं शेणखत किती येईल, काढलेलं तण येईल का, तणाचे बीज येतील का, किडींची अंडी येतील का, आपल्या पिकांमध्ये रोग निर्माण करणारे म्हणजे मातीजन्य रोग निर्माण करणारे काही जीवाणू बुरशी येतील का, याची भीती वाटायला लागली. गेल्या अनेक वर्षांपासून तणांची समस्या ज्या पद्धतीने आपल्याला भेडसावत आहे त्याला जर प्रामुख्याने महत्वाचं कारण जे असेल तर तो म्हणजे शेणाचा चुकीचा वापर. मी शेणखत म्हणणारच नाही, आपल्या शेतकऱ्याकडून शेणाचा चुकीचा वापर होतो की ज्या चुकीच्या वापरामुळे जमिनीतल्या अनेक समस्या शेतीतल्या वाढायला लागलेल्या आहेत. याचं सर्वात पहिल्यांदा कारण काय तर जर कच्चं शेण जमिनीमध्ये गेलं तर हे कच्चं शेण
कुजण्यासाठी जमिनीतल्या नत्राचा वापर करतं आणि जमिनीतला नत्र आणि कार्बन जे गुणोत्तर आहे ते बदलून जातं. हे कच्चं शेण कुजत असताना जी हीट तयार होते जमिनीमध्ये, जी उष्णता तयार होते, ती उष्णता तयार झाल्यामुळे जमिनीतले उपयुक्त असणारे बऱ्याच अंशी सूक्ष्मजीव त्या ठिकाणी कमी होत चालतात. हे कच्च्या शेणाचे परिणाम आहे. हे कच्चं शेण जमिनीमध्ये जात असताना स्वतःबरोबर बऱ्याच वेळा शेतकऱ्याची सवय असते, शेतातून जेही काही गवत काढून आणलेलं आहे, ज्याला आपण तण म्हणतो, हे कच्चं शेण जे काढलं जातं आहे, हे कच्चं शेण जे टाकलं जात आहे, जे काही गवत आम्ही वीड म्हणून काढतो आणि ते वीड बऱ्याच वेळा आम्ही शेणाच्या ढिगाऱ्यावरती नेऊन टाकतो. हे शेणाच्या ढिगाऱ्यावरती टाकलेलं जे वीड आहे ते जर बियाच्या अवस्थेमध्ये गेलेलं असेल तर त्याचे बीज जसेच्या तसे शेणाच्या ढिगाऱ्यावरती राहतात आणि हे शेण आपण जमिनीमध्ये नेऊन टाकलं की तेच पूर्णपणे काढलेलं जे तण होतं त्याचे बी परत एकदा जमिनीमध्ये जातात. याच शेणाचा ढिगारा बऱ्याच वेळा आपला झाडाखाली असतो. याच झाडावरती जर हुमणीच्या भुंगेऱ्यांनी बसलेले असतील तर त्या ठिकाणी हुमणीच्या भुंगेऱ्यांनी टाकलेली अंडी सुद्धा शेणामध्ये आरामात राहतात. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी आपण ज्यावेळी शेण टाकत असतो त्यावेळी काही हानिकारक बुरशी म्हणजे फ्युजारियम असेल, फायटोप्थोरा असेल, पिथियम असेल, यासारख्या बुरशी सुद्धा जिथं आर्द्रता आहे त्या ठिकाणी आरामामध्ये राहत असतात आणि बऱ्याच वेळा या अर्धवट कुजलेल्या शेणामध्ये अशा हानिकारक बुरशी सुद्धा असतात. आणि मग हे सगळं शेण उचलून जसं जसं आम्ही शेतामध्ये टाकतो तसं तसं आपल्याला जाणवतं की तण दरवर्षी काढून सुद्धा तण तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे, तणनाशक मारून सुद्धा तण तेवढ्याच प्रमाणामध्ये, हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. मग याला जबाबदार जर आमचं शेणाचं जर चुकीचं व्यवस्थापन असेल तर या ठिकाणी शेणाचं शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये नाडेप पद्धत असेल, ज्याच्यामध्ये कंपोस्ट पीठ बनवणं असेल, ज्याच्यामध्ये आपण त्या पीठवरती झाकण ठेवून पूर्णपणे ताडपत्रीचं आच्छादन करून त्यातली हीट वाढवून त्याचं सेंद्रिय खत तयार करतो. त्यानंतर तिसरं जे असेल ते व्हर्मी कंपोस्ट असेल. या सगळ्याही ज्या पद्धती आहेत यातल्या 2 ज्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये नाडेप किंवा तुमचं पीठ कंपोस्टिंग, यामध्ये बऱ्याच अंशी तुम्ही सांगू शकत नाही की हे 100% तयार झालेलं खत हे 100% कुजलेलं आहे का, हे सांगू शकत नाही. आणि मग यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते, तर या ठिकाणी ज्या दोन्ही तिन्ही पद्धती शेणाच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण नाडेप शिकवतो, बऱ्याच वेळा व्हर्मी कंपोस्टचे बेड लावायला लावतो, ह्या सगळ्या लेंदी आहेत आणि याकडे मग शेतकऱ्यांचा ओढा थोडासा कमी असतो. फारच काटेकोर व्यवस्थापन करणारा शेतकरी याला फॉलो करतो. मग सरळ धोपपणे जर 2 गोष्टी आपण यामध्ये करू शकतो, पुन्हा एकदा जर बायोगॅसला जर आपण त्या ठिकाणी प्रमोट करू शकलो तर यातून होतं काय की ज्या बायोगॅस मॉडेलला आपण फक्त गॅस म्हणून प्रमोट केलं त्याऐवजी घरच्या घरी अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा कारखाना म्हणून जर आपण प्रमोट करू शकलो तर शेतीतले, माझा म्हणजे हे धाडसी वक्तव्य वाटेल तुम्हाला, परंतु 50 ते 70% ज्या शेतीत, तर यामध्ये ऍनारोबिक डायजेस्टरला आम्ही काढून आणलेलं शेतातलं तण असेल, हिरवं जे काही असेल, भाजीपाला आम्ही शहरामध्ये पाठवलेला आहे आणि उरलेलं जे काही वेस्ट असेल, जे काही हिरवं आहे ते आपण शेणाबरोबर एकत्रित बायोगॅस डायजेस्टरला ज्यावेळी फीड करतो. आता हे बेसिक आहे, बऱ्याच जणांना वाटेल हे आपण सगळं शिकलेलो आहे. याकडे परत एकदा बेसिक म्हणून जरी पाहिलं तरी येणाऱ्या काळातली ही अतिशय महत्वाची गरज आहे. म्हणून जर तुम्ही पाहिलं तर आपण खतांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करू शकतो, निश्चित स्वयंपूर्ण करू शकतो. कारण आम्ही फक्त मी जर याच्याऐवजी तुम्हाला जर सांगितलं असतं की फॉस्फॅटिक फिक्सेशन प्रॉब्लेम इन इंडिया आणि ते जर शेअर करायला सुरुवात केलं असतं तर प्रत्येक जणांनी गांभीर्याने पाहिलं असतं. का तर फॉस्फॅटिक फर्टिलायझरचं जे काही आपली किंमत आहे डीएपीच्या बागेची ती 1250 रुपये आहे. पण त्याला सोल्युशन म्हणून ज्यावेळी मी बायोगॅसकडे पाहतो त्यावेळी मला बायोगॅस हा त्याच्या समोरचा एक चांगला पर्याय दिसतो डीएपीच्या प्राधान्य किंवा डीएपीला पर्याय देण्यासाठी. आणि म्हणून पशुधन शेतकऱ्यांनी वापरावं आणि त्याच्याबरोबर त्याचं जे काही पिकामधले अवशेष आहे ते अवशेष जर बायोगॅसला गेले तर त्याच्यामधून हीट, इलेक्ट्रिसिटी तयार होईल. बायोगॅस मधून जे 3 वायू तयार होतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे आणि मिथेन आहे. जो मिथेन ज्वलनशील आहे त्याचा गॅस म्हणून उपयोग आहे. परंतु डायजेस्टेड स्लज जे बाहेर पडतं ते जगाच्या दृष्टीने सुप्रीम फर्टिलायझर आहे. आणि हे मी सांगत नाहीये, तर हे जगातल्या 2 युनिव्हर्सिटीने अतिशय चांगल्या पद्धतीने, एक वॅगेनिंगन युनिव्हर्सिटी ज्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि एक NM टेक्सास युनिव्हर्सिटी जी आहे, त्या 2 युनिव्हर्सिटीचे अतिशय चांगले रिसर्च पेपर आहेत की तुम्हाला जमिनीची सुपीकता जर परत आणायची असेल तर डायजेस्टेड स्लज हे सर्वात चांगला पर्याय आहे.
आणि म्हणून हे डायजेस्टेड स्लज जे आहे त्याचा फर्टिलायझर म्हणून, सॉइल अमेंडमेंट म्हणून आणि काही ठिकाणी लाईव्ह स्टॉकला बेडिंग म्हणून सुद्धा वापर केला जातो. परंतु यावरतीच आम्ही काम करायला सुरुवात केली आणि काम करत असताना आम्हाला एक लक्षात आलं की भारतामध्ये रासायनिक खतांचं किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये, त्यातल्या त्यात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्बाची मात्रा जमिनीमध्ये वाढवत असताना पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी काय काय वेगळे पर्याय निघू शकतात. आणि त्यामधला सर्वात महत्वाचा जो पर्याय आहे तो म्हणजे उपलब्ध असलेल्या वेस्टचं रूपांतर बायोगॅसमध्ये तयार करणं आणि त्यातून बाहेर पडलेल्या स्लजला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही एक खत म्हणून प्रमोट करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही हे मॉडेल पाहाल तर याच्यामध्ये हे मॉडेल बऱ्यापैकी तो आपल्या वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम मधून सुद्धा हे केलं जातं. याच्यामध्ये आता आम्ही सिस्टिमा बायो म्हणून अमेरिकन एक कंपनी आहे की ज्यांचं टार्पोलिन शीटचे इझिली मॉडेल आहेत की कुठेही उचलून बायोगॅस आपल्याला ठेवता येतो. कारण सिमेंटमध्ये बांधायचा झाला तर एकदा बांधला की ती जागा पॅक होते म्हणून शेतकऱ्यांचा थोडंसं आहे. परंतु इथे बायोगॅसच्या माध्यमातून तुम्हाला एक इकॉनॉमिक्स दिलेला आहे पहा की साधारणतः एक बायोगॅस 2 क्युबिक मीटरचा की घरातले 3 ते 4 मेंबर्स असतील तर एक एलपीजी सिलेंडर महिन्याला आरामशीर वाचवू शकतं. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभरामध्ये 2 टन एसएसपी किंवा जवळजवळ 1 टन डीएपी बनवण्याची ताकद एका बायोगॅसमध्ये आहे. 1 टन डीएपी विचार करा. 1 टन डीएपी म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, आता 1250 रुपयाला 50 किलोची बॅग म्हणजे 2500 रुपये 100 किलो, 25,000 रुपयाचं खत म्हणजे पहिल्याच वर्षी आपला बायोगॅस पूर्णपणे नील होऊ शकतो. आणि ज्या डीएपीचं फिक्सेशन म्हणजे इथं सगळ्यांनाच माहिती आहे की आज फॉस्फॅटिक फर्टिलायझरचं फिक्सेशन हा आपल्या शेतीतला एक मूलभूत प्रश्न आहे. कारण फॉस्फरस हा सर्वात इसेन्शियल इलेमेंट आहे की ज्याच्या माध्यमातून पिकाची उत्पादकता महत्वाची. याचं कारण आहे नत्र इझिली अपटेक होऊ शकतो, हवेतून रूट नोडलच्या माध्यमातून मिळू शकतो. पोटॅशचा जर आपण विचार केला तर आपल्या जमिनींमध्ये पोटॅश फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या 70% भागातल्या जर जमिनींचं पृथक्करण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी पोटॅश जास्त दिसतो. परंतु पोटॅश जास्त दिसत असताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी कळत नाही की जास्त पोटॅश आहे परंतु महत्वाचं काय आहे की उचलला जात नाही आणि मग पोटॅश मोबिलायझिंग सारख्या बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात. मग बायोगॅसला का प्रमोट करायचं आहे गाव पातळीवरती? आम्ही 3 मॉडेलवरती काम करतो. पहिलं मॉडेल आहे शेतकऱ्याचं फार्मर्स मॉडेल, सेकंड आहे कम्युनिटी बायोगॅस मॉडेल आणि तिसरं आहे अंतरप्रेन्योर मॉडेल. अंतरप्रेन्योर मॉडेल म्हणजे काय? हे सगळ्यांना शक्य होणार आहे का? तर नाही. मग एखादा कृषी उद्योजक म्हणूनही त्या ठिकाणी पाहू शकतो आणि 1000 एकरसाठी 50 क्युबिक मीटरच्या बायोगॅस माध्यमातून 3 वर्षामध्ये त्या संपूर्णपणे 1000 एकरच्या क्षेत्राला रेसिड्यू फ्री फार्मिंग कडे नेऊ शकतो. कसं? तर आपण पाहूया. हे 2 क्युबिक मीटरचा बायोगॅस या ठिकाणी हे काम करत असताना जे तयार झालं त्याला प्रॉम म्हणून आम्ही मार्केटमध्ये रिप्लेस करतो. आता प्रॉम बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी वापरलं असेल, बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्यावरती आहे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ही एफसीओच्या अंडरची ग्रेड आहे. स्फुरदयुक्त सेंद्रिय खत. आजही तुम्ही एफसीओच्या गाईडलाईन्स कोणी क्वालिटी कंट्रोलचे इन्स्पेक्टर म्हणून काम केलं असेल तर सगळ्यांना माहिती आहे. फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ही ग्रेड रेकमेंड करत असताना किंवा एफसीओ मध्ये अंतर्भूत करत असताना आपल्या देशाच्या समोर अतिशय एक चांगला ध्येय होतं की भारतातली खतांची जी गरज आहे त्याचं परावलंबित्व कमी व्हावं भारताचं. याचं कारण आहे की आपल्याला फॉस्फॅटिक फर्टिलायझरसाठी लागणारा रॉक फॉस्फेट आपण सद्यस्थितीमध्ये इम्पोर्ट करतो. मग इम्पोर्ट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की रॉक फॉस्फेट इम्पोर्ट करतो त्याच्यामध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकून एसएसपी किंवा डीएपी सारखी खतं तयार करतो. 1846 हे खत ज्यावेळी आपण जमिनीला देत असतो याचा अर्थ 50 किलोच्या बॅगेमधून 9 किलो नत्र मिळालं पाहिजे आणि 23 किलो फॉस्फरस मिळालं पाहिजे. तुम्ही केंद्रीय म्हणजे मृदा संस्था जी आहे भोपाळची, इंडियन सॉइल सेंटर भोपाळ किंवा IRIचा जर तुम्ही फॉस्फेट फिक्सेशनचे स्टडी रिपोर्ट जर पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की आज इंडियन सॉइल्स मध्ये फॉस्फेटिक फिक्सेशनचं प्रमाण 70 ते 80% आहे. किती? 70 ते 80%. डीएपीचं प्रमाण त्यातल्या त्यात 80% आहे. म्हणजे आम्ही 1250 रुपये खर्च करून शेतकऱ्याने 9 किलो नत्र आणि 23 किलो फॉस्फरस अपेक्षित होता त्याला एका शेतामध्ये टाकत असताना, परंतु दुर्दैवाने त्याच्या पिकाला
जास्तीत जास्त 20 ते 22% फॉस्फरस मिळतो. आणि मग तो फॉस्फरस कोणता आहे, तर तो फॉस्फरस आहे जास्तीत जास्त 23 किलो मधून मिळणारा 22%, म्हणजे 5 ते 5.5 किलो फॉस्फरस. उरलेला फॉस्फरस हा फिक्स होतो. आणि मग त्याचं काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग यावरती पर्याय काय आहे, तर 1250 रुपयाच्या डीएपीच्या बॅगेच्या ऐवजी जर प्रॉम सारखं खत शेतकरी स्वतःच्या माध्यमातून, गट शेतीच्या माध्यमातून, कम्युनिटी बायोगॅसच्या माध्यमातून किंवा कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून, चारही पर्याय आहेत. याच्यातून असे लाखो उद्योजकांनी जरी प्रॉम भारतामध्ये प्रमोट करायला सुरुवात केली तरी फॉस्फेटिक फर्टिलायझरच्या डिमांडमध्ये आपण 10%च्या वरती पोहोचू शकणार नाहीत, कारण आपल्याकडे उपलब्ध असणारं पशुधन आणि त्यातून तयार होणारं प्रॉम. पण 10% का होईना हे होणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस फॉस्फेटिक फर्टिलायझरचं फिक्सेशन असंच वाढत राहिलं तर मग मात्र आपल्या शेतीतल्या पुढच्या समस्या त्यातून निर्माण होतात. आणि म्हणून प्रॉमला आम्ही जास्तीत जास्त प्रमोट करत आहोत. प्रमोट करत असताना आमचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये पाहाल तुम्ही तर अशा पद्धतीने आम्ही बायोगॅसचं मॉडेल प्रमोट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये गोबर बँक कन्सेप्ट सुद्धा आहे. टिकेकरवाडी गावामधलं गेले 3 वर्ष झालं हा प्लांट चालवतो आहे. इथं ऐकत असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मला वाटतं काही मध्ये दरम्यानच्या काळात यशदाच्या माध्यमातून काही कृषी अधिकाऱ्यांची सहली बऱ्याच वेळा आलेल्या होत्या. ग्रामपंचायतीने बायोगॅस उभा केला, पण बऱ्याच वेळा पब्लिक एंटिटीला तो चालवणं कठीण जातं आणि म्हणून पीपीपी मॉडेलवरती माझी कंपनी हा बायोगॅस चालवत आहे. 200 क्युबिक मीटरच्या बायोगॅसमध्ये गावामध्ये असलेलं पशुधनाचं मिळलेलं शेण मी विकत घेतो शेतकऱ्यांकडून. आता शेतकरी शेण विकतात का, तर आमच्यासारख्या बागायती क्षेत्रामध्ये ते फार अवघड असतं. पण शेतकऱ्यांना ज्यावेळी पटवून द्यावं लागलं की एक जर्सी गाई दिवसाला 20 किलो शेण देत असेल, वर्षाला 7 टन शेण देत असेल, तर त्याच्यामध्ये 80 ते 85% मॉइश्चर असतं. म्हणजे वर्षाच्या काठी तुम्हाला 1 टन खत मिळत असतं. आणि मग एक असतो आम्ही करतो काय. आता या ठिकाणी तुम्ही पाहाल तर साधारणतः 120 कुटुंबांचं हे गाव आहे की ज्या कुटुंबामध्ये साधारणतः 400 एकर पर्यंत व्हेजिटेबल कल्टिव्हेशन दर वर्षाला केलं जातं, जवळजवळ 400 एकर वरती. 200 क्युबिक मीटर कॅपॅसिटीचा हा बायोगॅस आहे, ज्याच्यामध्ये दर दिवशी 4 टन शेण आणि 4000 लिटर पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं. आता दिवसाआड सोडलं जात आहे, ज्याच्या माध्यमातून तयार होणारा गॅस, या गॅसवरती पाईपलाईन बसवलेली आहे आणि गावातल्या 35 कुटुंबांना आम्ही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास बायोगॅस देत असतो. याच्यातून तयार झालेली जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी 12 किलोवॅटचे पॉवरचे बायोगॅसचे जे आहे ती इलेक्ट्रिसिटी शाळा, ग्रामपंचायत, मंदिरं आणि स्ट्रीट लाईट याला ग्रामपंचायत पुरवते. इथपर्यंत ग्रामपंचायतीचं काम आहे. यानंतर मात्र माझ्या कंपनीचं काम चालू होतं. माझ्या कंपनीचं यातून बाहेर पडलेल्या बायोगॅसची जी स्लरी आहे त्या स्लरीला आम्ही प्रोसेस करतो आणि ह्या प्रोसेस झालेल्या स्लरीमधून सॉलिड सेपरेट करतो आणि लिक्विड सेपरेट करतो. सॉलिड सेपरेट करत असताना या ठिकाणी तुम्हाला हा प्लांट दिसेल, या ठिकाणी सॉलिड लिक्विड सेपरेटर बसवलेले आहेत आणि ह्या सॉलिड लिक्विड सेपरेटर मधून यामध्ये ह्या डायजेस्टरला ज्यावेळी हे सगळं फीड होतं, 200 क्युबिक मीटरचा हा जो बायोगॅस आहे, डायजेस्टेड जे स्लज आहे या ठिकाणी सेपरेट आउट होतं. हे डायजेस्टेड स्लज जे सेपरेट आउट झालेलं आहे, हे सेपरेट आउट झालेलं जे स्लज आहे, मी माईक ऑफ करतो. सेपरेट आउट झालेलं जे स्लज आहे हे डायजेस्टेड टँक मध्ये येतं. हे डायजेस्टेड टँक मध्ये आलेलं जे आहे हे सॉलिड लिक्विड सेपरेटरची मशीन आहे. याच्यातून सॉलिड पूर्णपणे सेपरेट केलं जातं आणि सेपरेट झालेलं जे काही लिक्विड आहे, हे लिक्विड हा फिल्टर आहे सेपकॉम कंपनीचा. या फिल्टर थ्रू आम्ही फिल्ट्रेशन करतो. स्लरी फिल्टर करण्याचं एकमेव कारण होतं, स्लरी फिल्टर करत असताना आम्हाला एक जाणवलं की शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी स्लरीचं गांभीर्य आहे हे सगळे भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी आहेत, हे सगळे पूर्णपणे फळ उत्पादन करणारे शेतकरी आहेत आणि ह्या सगळ्यांकडे ड्रीप इरिगेशन आहे. ड्रीप इरिगेशन असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फिल्टरच झालेली स्लरी पाहिजे. मग ड्रीप मधून साधारणतः 100 मायक्रॉनचा ड्रॉपलेट पास होतो. मग 100 मायक्रॉनचा ड्रॉपलेट जर पास होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही जो फिल्टर बसवलेला आहे हा सेपकॉम कंपनीचा, याच्यामागचा हेतू सर्वात महत्वाचा असा होता की पूर्णपणे सेपरेट आउट झालेली स्लरीच ही शेतकऱ्यांना गेली पाहिजे आणि ती फिल्टरनी देता, आपल्या ड्रीपनी देता आली पाहिजे. कारण शेतकऱ्यांना जर इझिली ते करून दिलं नाही तर शेतकऱ्यांकडून ते रेग्युलरली वापरलं जाणार नाही. आणि म्हणून आम्ही पूर्णपणे हा इटलीचा फिल्टर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जायची गरज नाही. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांसाठी आम्ही अतिशय छोटं स्टर्डी मॉडेल बनवलेलं आहे की जे प्लास्टिकच्या क्रेट्समध्ये सुद्धा फिल्टर आउट करून आपण शेतकऱ्यांच्या ड्रीप थ्रू स्लरी देऊ शकतो. परंतु हा कमर्शियल प्लांट चालवत असताना आम्हाला काही मशिनरी मोठ्या प्रमाणात घ्याव्या लागलेल्या आहेत, ज्याच्यातला हा सेपकॉमचा फिल्टर आहे. म्हणजे याची ड्रॉपलेट साईज आहे 25 मायक्रॉनची.
मग 25 मायक्रॉनचा एकदा फिल्टर हा तयार झाला की याला आम्ही या ठिकाणी पूर्णपणे 35 लिटरच्या ह्या कॅन मध्ये पॅक करतो. हे करत असताना आता डायजेस्टरचं टेम्परेचर बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये 65 ते 70% पुढे जातं आणि 65 ते 70% पुढे जात असताना शेणामध्ये असलेले सगळे पॅथोजन्स, शेणामध्ये असलेले पॅथोजन्स बरोबरचे सगळे बेनिफिशियल मायक्रो सगळं काही किल होतं. कारण डायजेस्टेडचं टेम्परेचर हे 65च्या वरती आहे. जेवढे फक्त थर्मोबॅसिलस आहेत म्हणजे जे सहजासहजी 70-80% डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकतात असेच काही प्रमाणातले बॅक्टेरिया, पण सहजासहजी आपल्याला बेनिफिशियल असणारा कोणताच बॅक्टेरिया किंवा हार्मफुल कोणताच बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टिकत नाही. मग सेपरेट आउट झालेल्या या स्लरीला आम्ही मायक्रोबियल एनरिच करतो. हे एनरिच करत असताना आम्ही काही टेलर मेड प्रॉडक्ट्स बनवलेत. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टेज मधले वेगळे आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ मधले वेगळे, फ्रूटसाठी वेगळे, ऊसासाठी वेगळे. ऊसाची जर स्लरी द्यायची असेल तर आम्ही त्याच्यामध्ये मेटारायझियम एनिसोप्ली, त्याच्याबरोबर बिव्हेरिया, त्याच्याबरोबर ट्रायकोसारखं आणि ऍसिटोबॅक्टर पीएसबी केएमबी सारखं मिक्स करून देतो. का तर शेतकऱ्याने जर स्लरी दिली तर त्याच्या उन्हीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, त्याला अन्नद्रव्यही व्यवस्थापन प्रॉपरली झालं पाहिजे आणि त्याला सर्वात महत्वाचं काही रेड रॉट सारखे जे काही रोग आहेत तेही आटोक्यात आले पाहिजेत. तसंच आम्ही द्राक्ष आणि डाळिंबाच्या बाबतीमध्ये आहे. हे करत असताना आम्हाला स्लरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असताना बरेच मोठे प्रॉब्लेम आले. याचं कारण आहे, जीवामृत म्हटलं किंवा शेणगोमूत्राची स्लरी म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की हे कोणही करू शकतं, परंतु हे कोणही करत असताना ज्या बारकाव्याने आणि ज्या शास्त्रीय पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे ते मात्र फार गरजेचं आहे. मी एक थ्रेट म्हणा किंवा तुम्ही कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी फारच पुढच्या गोष्टी सांगतो आहे, परंतु एक महिन्यापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी टेलिव्हिजनला एक बातमी आली होती की अमेरिकेमध्ये कांद्यामधून कांदे खाल्ल्यानंतर लोकांना काही प्रमाणामध्ये काही रोगाला बळी पडावं लागले, डायरिया आणि याच्यासारख्या. कारण ई कोलाई सारखे जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा साल्मोनेला सारखे जे आहेत ते त्या कांद्या थंडीमध्ये जर डायजेस्टरचं टेम्परेचर त्या ठिकाणी 50-60च्या पुढे जर गेलं नाही तर त्या ठिकाणी आम्हाला 50च्या पुढे गेलं नाही की साल्मोनेला आणि ई कोलाई सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सापडायचा. मग आम्ही त्याला स्टरलाइज करणं आणि स्टरलाइज केल्यानंतरच बेनिफिशियल मायक्रोब्स त्यामध्ये ऍड करणं. हे बेनिफिशियल मायक्रोब्स आम्ही ऍड करतो आणि त्यानंतरच हा 35 लिटरचा कॅन शेतकऱ्याला डोअर स्टेप द्यायला सुरुवात केली. डोअर स्टेप सिलेंडर सारखं. याचं कारण आहे, स्लरी एकदा वापरून होत नाही. एकदा, दोनदा, चारदा, पाचदा, 10दा, 12 वेळा वापरल्यानंतर त्या स्लरीचा लॉंग टर्म इफेक्ट दिसायला लागतो. मग आम्हाला ज्यावेळी याची जाणीव झाली, तुम्ही स्लरीवरती जर पाहाल तर या स्टिकरवरती तुम्हाला दिसल जीवाणुयुक्त मातीतून विषमुक्त शेतीकडे, हे आमचं स्लोगन आहे आणि याच्यामध्ये माझ्या कंपनीचं आणि ठेकेकरवाडी ग्रामपंचायतीचा हा लोगो आहे. हे करत असताना आम्ही गावामध्ये पहिल्यांदा सगळ्या शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. इथं तुम्हाला दिसल विषमुक्त गाव अभियान. मी हे का प्रॅक्टिकल अप्रोचने तुम्हाला आता सांगतो आहे की INA मध्ये बाकी काही डिटेल शिकवण्याची मला गरज वाटत नाही, कारण प्रत्येकाला सगळं माहिती आहे. ॲझॅटोबॅक्टरचा रोल माहिती आहे, रायझोबियमचा माहिती आहे, सगळं माहिती आहे. दुर्दैवाने ते वापरलं जात नाही. वापरलं गेलं तरी त्याचा कॅरियर काय आहे, मीडियम काय आहे, ते किती वेळा वापरलं जावं, वारंवार वापरलं गेलं तुम्हाला थोडंसं हे वाटेल. ज्यावेळी फुकट काही नॉलेज मिळत असतं किंवा ट्रेनिंग सरकारच्या माध्यमातून असतात किंवा असतात त्यावेळी त्याचं गांभीर्य फारसं आपल्याला नसतं. मी हे का सांगतो तुम्हाला, फेरोमॅन ट्रॅप्स, स्टिकी ट्रॅप्स, बायोफर्टिलायझर्स हे शिकवत आता मी देशभर फिरत असतो. मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण महिन्यातले 20 दिवस मी बाहेर असतो. 4 महिन्याचा लॉकडाऊन आहे म्हणून मी सध्या एका जागेवर आहे. नाहीतर नॉर्थ ईस्ट पासून म्हणजे मिझोराम, सिक्कीम पासून तर खाली कन्याकुमारी, तमिळनाडू पर्यंत माझे लेक्चर चालू असतात आणि पेड लेक्चर्स असतात. म्हणजे तुम्हाला वाटेल, परंतु शेतकरी जो पैसे देऊन लेक्चर्सला येतो, 2-2 दिवस सलगपणे हे करतो, ऐकतो, वापरतो. आपल्याकडे होतं काय प्रामुख्याने, फुकट दिलं की त्याची किंमत नसती. आज ठिकेकरीवाडी गावामध्ये मी 1 एकरला फुकट देण्याचं कारण होतं की ज्याच्याकडे 4-5 एकर जमीन आहे, 1 एकरला रिझल्ट आले की तो 3 एकरला घेऊन जाणार आहे. पण बाकी इतर तालुक्यामध्ये मात्र ती विकलंच जातं. पण विकत असताना सुद्धा फार मोठा आर्थिक हेतू त्याच्या मागे न ठेवता एक सामाजिक हेतू त्याच्यामध्ये आहे. तो म्हणजे स्लरीचा वापर जर रेग्युलरली शेतामध्ये शेतकऱ्यांचा वाढला तर, जर शेतकऱ्याला ती महाग वाटत असेल तर उद्या जाऊन शेतकरी स्वतः ती स्लरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बायोगॅस टाकायला सुरुवात करणार आहे. जुन्नर तालुक्यामध्ये तो मेसेज शेतकऱ्याला मिळाला की शेतकरी सकाळी सकाळी ते कॅन जर त्याच्याकडे शिल्लक असेल तर तो सोडून देतो आणि रिकामं कॅन त्या ठिकाणी तयार ठेवतो. आमचं भरलेलं कॅन त्याला पोहोचलं की रिकामं कॅन परत येतं, परत आमच्या याच्यामध्ये ते प्रॉपरली स्टरलाइज केलं जातं, फिलअप केलं जातं आणि त्याला नवीन व्हेंट कॅप बसवली जाते, जेणेकरून आतल्या बॅक्टेरियाचा जो गॅस तयार होतो तो कॅन मधून निघून जाईल. हे प्रॉडक्ट
हे शेतकऱ्यांच्या दरावरती हे करत असताना आम्ही 3 पद्धतीने चालवतो. एक कम्युनिटी बायोगॅस मॉडेल आहे जो माझा ठिकेकरवाडीमध्ये आहे. एक एंटरप्रेन्योरशिप मॉडेल आहे की जिथं आम्ही उद्योजकांना प्राधान्य देतो. काय की जर शेतकऱ्याला करता येत नसेल तर एका कृषी उद्योजकाने चुकून 25-30 लाखाचं खते औषधाचं दुकान टाकण्यापेक्षा 50 क्युबिक मीटरचा बायोगॅस त्याला शेण विकत आणलं तरी सुद्धा खत औषधाच्या दुकानामध्ये जेवढे पैसे मिळणार नाहीत त्याच्यापेक्षा चांगले पैसे आणि 1000 एकरच्या क्षेत्रामध्ये विषमुक्त करण्याची संधी त्या उद्योजकाला आहे. असे साधारणतः 7 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे प्रोजेक्ट आता म्हणजे चालू आहेत आणि रन होत आहेत चांगल्या पद्धतीने. सांगायचं कारण काय, ही बायोस्लरी काय आहे आणि हिचा सायंटिफिक हे काय आहे. डायजेस्टेड असल्यामुळं तुम्ही आम्ही सगळे एरोबिक आणि एनारोबिक डायजेशन शिकलेलो आहोत. एरोबिक हवेच्या माध्यम सानिध्यात केलेलं आणि एनारोबिक डायजेशनच आहे जगातली सर्वात मोठी कन्सल्टन्सी फर्म आहे जी शाश्वत शेतीसाठी जगातल्या अनेक कृषी आधारित स्टार्टअप्सला फ्री कन्सल्टन्सी देत असते. परंतु त्यांचे काही क्रायटेरिया असतात की तुमचा जो काही स्टार्टअपचा मोटो आहे तो हा सस्टेनेबल असावा, तो सोशियल असावा आणि त्यातून क्लायमेट चेंजशी रिलेटेड, कारण वातावरण बदल हे तुमच्या आमच्या समोर फार मोठं आव्हान आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड एक व्हिजन असावं. आता माझ्या ह्या याच्यामध्ये बायोस्लरीमध्ये क्लायमेट चेंजशी रिलेटेड जर व्हिजन काय असेल तर काल पडलेलं गाईचं शेण लगेच आज जर बायोगॅसला जात असेल तर त्यातून बाहेर पडणारा मिथेन जो वातावरणात जाणार होता, जो ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरणार होता, तो त्या ठिकाणी कमी झाला आणि त्याचा गॅस म्हणून उपयोग चालू झाला. आपल्याला माहिती असेल तर एलपीजी सुद्धा आपण इम्पोर्ट करतो आहोत बऱ्याच अंशी प्रमाणात. लिक्विड पेट्रोलियम गॅस आपल्याला इम्पोर्ट, त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला शेअर करतो. आपण रॉक फॉस्फेट इम्पोर्ट करतो आहे. मग मी स्लरी म्हणून ज्यावेळी याला प्रमोट करतो आहे त्यावेळी सुप्रीम फर्टिलायझर म्हणून याला जगमान्यता आहे आणि पर्म इंटरनॅशनलनी मला गेले 1.5 वर्ष झालं या स्लरीच्या व्हायबिलिटी स्टडी रिसर्चसाठी सगळा काही सपोर्ट केलेला आहे आणि माझं स्टार्टअप पर्म इंटरनॅशनल नेदरलँडच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे. आता मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे की ज्याच्या वारंवार वापराने सेंद्रिय मातीतला सेंद्रिय कर्ब वाढणार आहे आणि म्हणून आपल्याला ते आहे. आता स्लरी बरोबर स्लरीचा रेग्युलर वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर स्लरीचा रेग्युलर वापर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी करू शकतो. असे काही रेफरन्सेस आहेत की स्लरीचा ज्या जमिनीमध्ये रेग्युलरली वापर होतो आहे त्या जमिनीमध्ये कालांतराने तणांचं प्रमाण अतिशय कमी होत आहे. स्लरी ज्या जमिनींमध्ये वापर होत आहे त्या जमिनींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेंद्रिय कर्ब वाढलेला दिसलेला आहे आणि हे सायंटिफिक पेपर्स पब्लिश आहेत ज्याच्या माध्यमातून ही स्लरी प्रमोट केली जात आहे. शासकीय माध्यमातून बेसिक लेवलला गाव पातळीवर प्रॅक्टिकल व्ह्यूने जर काही काम करायचं असेल तर बायोगॅसला बायोस्लरी आणि बायोप्रॉमसाठी प्रमोट करणं ही एक काळाची गरज झालेली आहे. प्रॉमलाही का प्रमोट करायचं आहे तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं एसएसपी डीएपी ला शाश्वत पर्याय आहे, शाश्वत. सेकंडली प्रॉम हे बाजारपेठेमध्ये आजही 16 ते 18,000 रुपये टनाने विकलं जातं. का बरं मागणी आहे प्रॉमला एवढी? प्रॉमला एवढी मागणी असण्याचं कारण का आहे, किंवा प्रॉम एफसीओ मध्ये लॉन्च होऊनही ठराविक काही लोकच मागतात. एक डीएपी मध्ये एखादा एकरचं पीक निघायचं, आता 4-4 बॅगा डीएपी टाकलं तरी सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. आणि मग हे करत असताना फॉस्फॅटिक फर्टिलायझरची डिमांड जर कमी करायची असेल तर आपल्या देशातही रॉक फॉस्फेट मिळतं. म्हणजे तुम्ही जर पाहाल तर मध्य प्रदेश मधला सागर जो जिल्हा आहे त्या खाणींमध्ये रॉक फॉस्फेट मिळतं आणि राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये सुद्धा रॉक फॉस्फेट मिळतं. आता हे रॉक फॉस्फेट जे आहे हे रॉक फॉस्फेट मात्र फॉस्फॅटिक फर्टिलायझर बनवण्यासाठी तेवढं फारसं उपयोगी पडत नाही. मग गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रॉमला इनिशिएट करण्याचं कारण असं होतं की बायोगॅस मधून बाहेर पडणारं बायोडायजेस्टेड स्लज किंवा व्हर्मी कंपोस्ट याच्याबरोबर जर भारतात मिळणारं रॉक फॉस्फेट एकत्रितपणे को कंपोस्ट केलं, को कंपोस्ट म्हणजे पहा रॉक फॉस्फेट निम्म आणि बायोडायजेस्टेड स्लज निम्म एकत्रित करून त्याचा बेड लावला तर स्लज मध्ये असणारे बायोडायजेस्टेड स्लज मध्ये असणारे बॅक्टेरिया ऑलवेज सिक्रेट ऑर्गॅनिक ऍसिड, सगळ्यांना माहिती आहे. सेंद्रिय आम्ल हे सिक्रेट करत असतात जीवाणू. मग बायोडायजेस्टेड स्लज किंवा व्हर्मी कंपोस्ट मध्ये आपण पीएसबी सारखा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकला तर हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग जे बॅक्टेरिया आहेत हे ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करतात आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड जे सिक्रेट होतं हे सिक्रेट झालेलं ऑर्गॅनिक ऍसिड इनसोल्युबल रॉक फॉस्फेटला सोल्युबल करून टाकतात. म्हणजे भारतातलं सागर जिल्ह्यातलं रॉक फॉस्फेट किंवा उदयपूरचं रॉक फॉस्फेट एकत्रित आणून आपले ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे बायोगॅस होतील, समजा एखाद्या कृषी अधिकाऱ्यांच्या तालुक्यामध्ये एक 50 ठिकाणी बायोगॅस तयार झालेले आहेत
आणि वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे साधारणतः 1 ते 2 टन आता सेंद्रिय खत तयार झालेलं आहे, की ज्याच्यातली स्लरी बाजूला काढलेली आहे, स्लरी वर्षभर पाण्याबरोबर वापरली आणि सॉलिड जो पार्ट आहे तो राहिलेला आहे. या सॉलिड पार्ट बरोबर एकत्रितपणे जर 2 टन तुमचं सॉलिड पार्ट असेल तर 2 टन तुम्ही रॉक फॉस्फेट किंवा त्याच्यामध्ये 50% मॉइश्चर असेल तर 1 टन रॉक फॉस्फेट एकत्रित करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं 15 दिवसाचं को-कंपोस्टिंग केलं तर एका बायोगॅस मधून वर्षाला तुम्हाला 2 टन डीएपी घरच्या घरी तयार होऊ शकतो, जो डीएपी तुम्ही बाजारपेठेतून आणण्यासाठी आता हजारो रुपये खर्च करत आहात. मग यातून होणार काय, तर आज आम्ही असे कम्युनिटी प्रोजेक्ट चालू केलेले आहेत. बायफ सुद्धा संस्था माझ्याशी आता अप्रोच होऊन आम्ही त्या ठिकाणी काही एनजीओच्या माध्यमातूनही कम्युनिटी प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. मग आता एक कृषी विभागाच्या माध्यमातून एकात्मिक व्यवस्थापनामध्ये ही जी उरलेली स्लरी आहे, ही स्लरी शेतकऱ्याने वारंवारपणे 15 दिवसातून 1 महिन्यातून त्याचं कोणतंही पीक असू द्या, त्याच्या स्वतःच्या बायोगॅस मधून तयार झालेली ही स्लरी सॉलिड बाजूला करून लिक्विड फक्त पाण्याबरोबर जर सोडलं, त्याच्यामध्ये काही मायक्रोब्स आणून ऍड करून सोडले ॲझोटोबॅक्टर पीएसबी केएमबी सारखे, तर शेतकऱ्याला अतिशय शेतकऱ्याच्या पिकाला संतुलित आहार मिळणार. संतुलित अन्नद्रव्य मिळाल्यामुळे त्याची वाढ चांगली होणार, वाढ चांगली झाल्यामुळे त्याची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ चांगली आहे आणि एकंदरीतच संतुलित आहार मिळाल्यामुळे पिकांमध्ये कीड आणि रोगांच्या विरुद्ध लढण्याची ताकद तयार होणार. आणि हे आम्ही गेले 2 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांमध्ये प्रॅक्टिकली भाजीपाला पिकांमध्ये, प्रॅक्टिकली तृणधान्याच्या पिकामध्ये, कडधान्याच्या पिकामध्ये ट्रायल करून सिद्ध करून दाखवलेलं आहे की एकाच ठिकाणी उन्हाळ्याच्या टोमॅटोला आमच्याकडे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये किमान 20 ते 22 फवारण्या होत होत्या. त्याच याच्यामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कीटकांचा परिसरामध्ये प्रादुर्भाव असताना सुद्धा स्लरी रेग्युलरली वापरलेल्या पिकामध्ये मात्र तीच फवारण्यांची संख्या ही 8 ते 10 वरती आली होती. जवळजवळ 50% रासायनिक कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकांच्या फवारण्या ह्या फक्त स्लरीच्या वापराच्या माध्यमातून आलेल्या आहेत. यावरती सायंटिफिक पेपर्सही भरपूर आहेत, परंतु फार खोलात शास्त्रामध्ये सायन्समध्ये जाण्यापेक्षा आम्हाला जर ढोबळमानाने एक कळालं की तयार झालेली स्लरी एकदा तुम्ही अनालिसिस करून आणली तरी तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश बरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहेत की जी बाजारातून आम्हाला आणण्याची गरजच पडणार नाही. पीपीएम मध्ये लागतायत. मॅग्नीज असेल, बोरॉन असेल, तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल, ही पीपीएम मध्ये लागणारी जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही आपल्याला स्लरीच्या माध्यमातून जर रेग्युलरली मिळत राहिली तर एखाद्या ठराविक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता बऱ्याच वेळी दुसऱ्या मुख्य अन्नद्रव्याला उचलण्याला मार्ग ठरते. आणि स्लरीचा वापर जर रेग्युलरली शेतकऱ्यांचा झाला तर त्या ठिकाणी अतिशय चांगला बदल हा शेतीच्या पद्धतीमध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर आम्हाला यन हा शाश्वत शेतीसाठी कशातूनही मिळू शकतो. मग रूट नोडलच्या माध्यमातून, रायझोबियमच्या माध्यमातून मिळू शकतो, ॲझोटोबॅक्टर फिक्स करू शकतो आहे वातावरणातला यन, म्हणजे आमच्याकडे त्याचे पर्याय आहेत. पोटॅश मूळतः आमच्या शेतीमध्ये भरपूर आहे, तो फक्त उपलब्ध करणारी जीवाणूंची त्या ठिकाणी संख्या वाढली गेली पाहिजे. आता यातून शास्त्रीय दृष्टीने तुम्हाला एक प्रश्न पडेल की याचा अर्थ असा की रेग्युलरली फक्त आम्ही बायोगॅसच्या स्लरीवरती किंवा याच्यावरती राहणार आहोत का, तर नाही. जेवढं जमिनीमधून उचललं जातं पिकांच्या माध्यमातून त्यातलं 20% अन्न म्हणून आम्ही घेतलं तर 80% हे क्रॉप रेसिड्यूज असतात. हे रेसिड्यू परत एकदा त्या जमिनीमध्ये काढले गेले तरी अन्नद्रव्यांची गरज भागवणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की रासायनिक अन्नद्रव्यांची गरज मात्र हळूहळू आपल्याला कमी होईल. माझा दावा असा कधीच असणार नाही की रासायनिक 1 रुपयाचं खतही न टाकता शेती होणार आहे, अजिबात नाही. आपण सगळे शास्त्रशाखेचे विद्यार्थी आहोत. जमिनीमधून जे उचललं जात आहे ते परत देणं गरजेचं असतं. फक्त ते गदेत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी हातामध्ये आहेत नाही, कारण वर्षभराच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला नाडे भरपूर वेळा शिकवले गेलेले आहे, तुम्हाला कंपोस्ट पीट भरपूर वेळा शिकवले गेलेले आहेत, तुम्हाला एरोबिक अनारोबिक डायजेशन भरपूर वेळा शिकवले गेले, व्हर्मी कंपोस्ट आपण गाव पातळीवरती डेमॉन्स्ट्रेशन देऊन झालेले आहेत. पण तरी सुद्धा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बायोगॅसच्या माध्यमातून स्लरीचा वापर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पटकन बदलाला सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून बायोगॅसला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक शाश्वत मॉडेल म्हणून जर पाहिलं आणि जर आपल्या सानिध्यामध्ये आलेल्या शेतकऱ्याला पहा, तुम्ही शेतकऱ्याला बायोगॅस सुचवायला जा, शेतकरी म्हणतो नको माझ्याकडे जागा नाहीये. शेतकऱ्याला बायोगॅस शिकवायला जा, शेतकरी म्हणतो नको, सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1 वर्षभर त्याचा गॅस मिळतो, नंतर कळतच नाही की तो गॅस शेण टाकून सुद्धा तयार होत नाहीये. परंतु गॅस पेक्षाही जर शेतकऱ्याला जर तुम्ही त्याच्याकडचं शेण शास्त्रीय पद्धतीने कुजवण्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे बायोगॅस स्लरी किंवा बायोप्रॉम, ज्याच्या माध्यमातून बाबा तुझा बायोगॅस हा
तुझ्या घरच्या घरी डीएपी तयार करण्याचा कारखाना आहे. बायोगॅस हा तुला घरच्या घरी शास्त्रशुद्ध पद्धतीने जीवामृत शास्त्रशुद्ध पद्धतीने, मी हे तुमच्या समोर हा शब्द आवर्जून बोलतो की पण द्राक्ष ऊसाच्या बेण्याचं वजनच वाढत नाही, व्हिजिटेटिव्हच ग्रोथ झाली पण ब्रँचिंग मिळालं नाही, ब्रँचिंग मिळालं पण फ्लॉवरिंग मिळालं नाही. हे प्रॉब्लेम जीवामृताच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळतील. पण हे प्रॉब्लेम मात्र बायोगॅसच्या स्लरीमध्ये सहजासहजी जाणवत नाही. कारण 45 दिवस आपल्या डायजेस्टरची जी कॅपॅसिटी असते ना 2 क्युबिक मीटर असेल तर दिवसाला आपल्याला 30 किलो शेण टाकायचं आहे. याचा अर्थ 45 दिवसापर्यंत पहिल्यांदा ते भरलं जातं आणि 46व्या दिवशी ते बाहेर यायला सुरुवात होतं. याचा अर्थ आज सोडलेलं 46व्या दिवशी बाहेर येणार आहे, म्हणजे 45 दिवस ते रापलं. आणि 45 दिवस रापलंय म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ते रापलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं स्टॅबिलायझेशन झालेलं आहे, सगळे अन्नद्रव्य त्या ठिकाणी रिस्टोर झालेले आहेत. आणि मग ही बायोगॅसची स्लरी जर येणाऱ्या काळात आपण प्रमोट करू शकलो, प्रॉम आपण प्रमोट करू शकलो. प्रत्येक वेळी ग्रॅन्युलरला जाण्याची गरज आहे का? हा माझा ग्रॅन्युलर प्रॉम आहे. काही ठिकाणी आम्हाला डीएपीला पर्याय द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं डीएपी तर गोल आहे, आम्हाला प्लांटर मधून टाकायची आहे, आम्हाला पेरत असताना इझिली गेलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही प्रॉमचं ग्रॅन्युलेशन युनिट्स माझ्या सगळ्या ठिकाणी बसवलेले आहेत. 7 ठिकाणी आम्ही ग्रॅन्युलर प्रॉम देतो, पावडर प्रॉम देतो. म्हणजे शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात वापरायचं असेल तर त्यांनी फक्त बायोगॅस मधून बाहेर पडलेलं सॉलिड आणि रॉक फॉस्फेट, आणि मग रॉक फॉस्फेट मागवायचं असेल तर रॉक फॉस्फेट आपल्याला मध्य प्रदेशातून किंवा उदयपूरवरून मागवायचं आहे. मागवत असताना आपल्याला 25 टनाची गाडी मागवावी लागते. मग अशा वेळी ज्या पद्धतीने आम्ही बांधावर खत योजना राबवली त्याच पद्धतीने आम्ही बांधावरती जर रॉक फॉस्फेटचा सप्लाय करू शकलो आणि एका शेतकऱ्याला 1 टन रॉक फॉस्फेट गटाच्या माध्यमातून गेलं, 25 शेतकरी एकत्र आले, गटाच्या माध्यमातून रॉक फॉस्फेट बोलवलं, बायोगॅस मधून बाहेर पडलेले हे स्लज एकत्रित केलं तर डीएपी घरच्या घरी तयार होईल, जीवाणू जातील आणि या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करू शकू, की जी येणाऱ्या काळातली शाश्वत शेतीची महत्वाची गरज आहे. काही फोटोज या ठिकाणी मी दाखवेल, फार काही नाही वेगळं, परंतु हे शिवराज सिंग चौहान साहेबांच्या फार्मवरती आहे, भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मवरती आहे, मोठे जेवढे डेअरी फार्म माझ्याकडे कन्सल्टन्सीला आहेत. आणि हे पहा, या बायोगॅस मधून निघणारी स्लरी फक्त आम्ही शेतामध्ये वापरत नाहीये. माझे कलकत्त्याचे क्लायंट्स आहेत, त्या ठिकाणी भातामध्ये वापरण्याचं प्रमाण कमी, पण त्या ठिकाणी मत्स्यशेती मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग मत्स्य शेतीला खाद्य म्हणून आम्ही बायोगॅसची स्लरी विकायला सुरुवात केलेली आहे आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललेली आहे. असा बायोगॅसचा डायजेस्टर आहे, हे मोठे प्लांट्स आहेत, याचे फक्त फोटो मी तुम्हाला दाखवतोय आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. ही बायोगॅस डायजेस्टेड स्लरी, हा बायोगॅसचा स्लरी सेपरेटर, हे सगळं मोठे युनिट्स आहेत. शेतकऱ्याच्या शेतावरती मात्र मगाशी मी तुम्हाला दाखवलेली स्लाइड परत एकदा पहिल्यांदा दाखवतो आणि त्यानंतर ह्या स्लाइड्स कडे जातो. ही स्लाइड जर पाहाल तर शेतकऱ्याच्या शेतावरती हे फक्त जे क्रेट्स आहेत, क्रेट दिसत आहेत परीट सर, क्रेट्स दिसत आहेत, माझं प्रेझेंटेशन दिसतंय, हे जे क्रेट्स आहेत बायोगॅसच्या पुढे असे फक्त 4 क्रेट जरी तयार झाले तरी स्लरी फिल्टर घरच्या घरी तयार झाला आणि प्रॉम घरच्या घरी तयार होऊ शकतं. म्हणजे सामान्य शेतकऱ्याला तयार करायचं असेल घरच्या घरी तर फार महागाचं नाहीये, पण जिथं जिथं मोठे कमर्शियल युनिट आम्ही लावतो त्या ठिकाणी मात्र ह्या पद्धतीच्या सगळ्या मशिनरीज लावाव्या लागतात. हे सॉलिड लिक्विड सेपरेटर आहे, पहा हे सॉलिड बाजूला पडले आणि लिक्विड बाजूला पडते. हा मगाशी दाखवलेला फिल्टर आहे, हे स्लरी फिल्टर होते आहे. या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे हे आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये काम करत आहोत. हे करत असताना गाव पातळीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर काम करता आलं तर निश्चितच शासकीय माध्यमातून तुम्ही कधीही कुठेही बोलवा, मार्गदर्शन करण्याला आम्ही त्या ठिकाणी तयार असू. फक्त शेतकरी गट असला तर काम करायला मजा येते, कारण गटाच्या माध्यमातून ह्या बाकीच्या लागणाऱ्या निविष्ठा बोलवणं सोपं जातं. तर सर माझं हे झालेलं आहे. फक्त जर शेतकऱ्यांना आपलं पार्टिसिपेंटचे काही प्रश्न असतील ह्या मॉडेलवरती तर आपण घेऊया. हा धन्यवाद सर. मित्र, आपल्याला काही प्रश्न असतील तर आपलं माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. ज्याला विचारलं काही अडचण असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. थोडंसं सगळेच आपण फील्डला काम करणारे आहोत. कदाचित ही संकल्पना फक्त सरांनी संधी दिली किंवा शेअर बायोगॅस युनिट परचेस डिटेल्स. ओके, ठीक आहे. बायोगॅस युनिट परचेस डिटेलचे टार्पोलिन शीट सिंटेक्स मॉडेल बऱ्यापैकी हे आहेत, मार्केट्समध्ये आहेत. तरी सुद्धा नक्की मी शेअर करेल. माझा पर्सनल नंबर मी का उद्या शेवटच्या लेक्चरला शेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी हो प्रेझेंटेशन कॉपी अवेलेबल, 4ही प्रेझेंटेशन माझे रामेती कोल्हापूरला मिळतील, त्या ठिकाणावरून आपण उपलब्ध करून घ्याल. मला वाटतं हे मॉडेल वरती तुम्ही फील्ड लेवलला काम करणारे आहात. बऱ्याच जणांना अपेक्षा अशी असेल की बाबा सरांनी पुन्हा एकदा ते सांगणं गरजेचं असावं की
पीएच लेवल काय असावी, न्यूट्रिएंट डेफिशियन्सीचा चार्ट, म्हणजे INM मध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की न्यूट्रिएंट डेफिशियन्सी चार्ट दाखवला जावा, हे दाखवलं जावं, पण हे तुम्हाला गुगलला कुठेही सर्च केलं तरी मिळणार आहे. माझी अपेक्षा अशी आहे की फील्डला काम करत असताना फार आम्हाला PhD स्टुडंट सारखं किंवा एखाद्या प्रयोगशाळेतल्या सायंटिस्ट सारखं काम करायचं नाही, पण ढोबळमानाने पण तरी सुद्धा शास्त्रीय आधार असणाऱ्या संकल्पनेला आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर हे मॉडेल किंवा बायोगॅस स्लरीच्या बाबतीत सायंटिफिक काही प्रश्न असतील, प्रॉमच्या बाबतीत सायंटिफिक प्रश्न काय असतील तर या ठिकाणी विचारा. सर आपण ते स्लरीचं हे सांगितलं ना, हा सर. स्लरीचं एकरी प्रमाणाने किती वेळा फवारण्या? हा सर, आता याच्यामध्ये कसं आहे की आम्ही काही क्रॉप स्पेसिफिक डोस केलेले आहेत, काही क्रॉप स्पेसिफिक डोस केलेले आहेत. याच्यामध्ये क्रॉप स्पेसिफिक डोस करत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की साधारणतः भाजीपाल्याचं जे आहे, आम्ही 35 लिटरचा स्लरीचा कॅन देत असताना हे कॉन्सन्ट्रेटेड स्लरी आहे. ही साधारणतः 165 लिटरमध्ये मिक्स करून 200 लिटर हे एकरी ड्रिपला सोडलं जावं. ऊसाच्या बाबतीमध्ये मात्र हेच प्रमाण साधारणतः वर्षभरामध्ये किमान 18 वेळा आहे, म्हणजे 9 महिन्यापर्यंत हे सोडलं जावं. इतर पिकांचे काही चार्ट्स मी बनवलेले आहेत, मी तुम्हाला ते शेअर करतो की भाजीपाला पीक, फळ पिकं आणि याच्यामध्ये आम्ही काही याच्यामध्ये शास्त्रीय आधार जर पाहाल तर NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट जर 24 वेळा मी एवढी स्लरी देत असेल तर किती गेलेलं आहे याचं आम्ही PPM मध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे. माझ्या कोणत्याच याच्यामध्ये रेकमेंडेशन्स मध्ये रासायनिक खतं आम्ही 100% कमी केलेली नाहीयेत, लक्षात घ्या. रासायनिक खते ही जास्तीत जास्त 25 ते 35% कमी करून आम्ही आमचे उत्पादन खर्च आणि हे मांडलेले आहे. तर यामध्ये आपण बायोगॅस करतो ना, त्यामध्ये आपण वेगळं काय कल्चर वगैरे टाकतो? रेग्युलर बायोगॅस आपण ज्या लोकांच्या ऑलरेडी एक्झिस्ट आहे तो गॅस बायोगॅस मध्ये येणार बाहेर पडलेल्या स्लरी, आणि आता आपण ह्यामध्ये काय फरक वेगळा आहे का? नाही, रेग्युलरच आहे. फक्त एक आपल्याला हे करावं लागतं की बऱ्याच वेळा स्लरी बाहेर आल्यानंतर तिचा कलर आणि तो रेग्युलरली ऑब्झर्व करायचा असतो, शक्यतो पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये. याचं कारण आहे की डायजेस्टरचं जर टेम्परेचर जर योग्य त्या प्रमाणात म्हणजे 50-60 डिग्री पर्यंत गेलं नाही तर ती स्लरी प्रॉपरली रापलेली नसते. मग अशा वेळी आम्ही आता काही ठिकाणी आम्ही स्टरलायझेशन प्रोसेस करतो की ज्याच्यामध्ये क्लोरीन डायऑक्साईड सारखं एक लिक्विड वापरलं जातं की ज्याच्यातून आम्ही साल्मोनेला, ई कोलाई आणि उपलब्ध असणारे सगळेच मायक्रोब्स, ते पॅथोजेन असतील किंवा बेनिफिशियल असतील, सगळे पहिल्यांदा किल करतो आणि त्यानंतरच आम्ही बेनिफिशियल मायक्रोब्स त्याच्यामध्ये ऍड करतो. आता सुरुवातीला काही टाकायचं आहे का, तर कंपोस्ट कल्चर जे काही मिळतं तर ते जर टाकलं गेलं तर स्कम तयार होणार नाही. बायोगॅसचा जो डायजेस्टर आहे वरच्यावर ज्यावेळी कडक झालं तर तो फुटत नाही लवकर, जर पूर्ण पॅक डायजेस्टर असेल तर शक्यतो त्या ठिकाणी आपल्याला स्कम तयार होऊ नये म्हणून काही बॅक्टेरिया त्या ठिकाणी ऍड करावे लागतात. इज इट पॉसिबल टू कंट्रोल BBD इन पोमोग्रेनेट थ्रू बायोरिच स्लरी? आता हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये BBD बॅक्टेरियल ब्लाइट जो आहे त्यातल्या डाळिंबामधला, पहा तुम्ही की ज्या ज्या झाडांची प्रतिकार क्षमता कमी होते, आजही पाहाल तर तुम्ही कोणतंही बुरशीनाशक किंवा कोणतंही प्रतिजैवक ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो ते तुम्ही जर फवारलं तर तुम्हाला लक्षात येईल की फवारल्यानंतर आपल्याला दिसतं त्या ठिकाणी की बाबा त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट दिसते की तेवढ्यापुरता तेल्या आटोक्यात आलेला आहे, परंतु त्याला जरा जरी पोषक वातावरण मिळालं की तेल्या परत वरती डोळे काढतो आणि त्या ठिकाणी तेलाचा प्रादुर्भाव चालू होतो. आता हे सगळं कशाचे निगडीत आहे, तर तो बॅक्टेरिया कितीही वर्ष सुप्तावस्थेमध्ये राहू शकतो, 100% त्याचं कंटॅमिनेशन करणं शक्य नाही, परंतु तो त्यातल्या त्यात वीक असणाऱ्या झाडांवरती फार पटकन अटॅक करतो. मग रेग्युलरली जर स्लरी आपल्या डाळिंब बागेला जर असेल तर झाड हे अतिशय बॅलन्स फर्टिलायझर अपटेक करतं, झाडाची इम्युनिटी पॉवर वाढलेली असते आणि त्या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला आवर्जूनपणे सांगेल की राहुरीच्या बॅकवॉटरला वावरत जांभळीसारखा काही पॉकेट आहे की ज्या ठिकाणी तेल्या प्रोन एरिया म्हटला जातो, अशा ठिकाणी एक 3 बागांवरती आम्ही 1.5 वर्ष रेग्युलरली स्लरीचा उपयोग केला होता आणि त्या ठिकाणी आम्हाला बॅक्टेरियल ब्लाइट डिसीजचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात दिसला. याचं कारण आहे, जर मायक्रोब्स रेग्युलरली तुमच्या जमिनीतून पिकाला मिळत असतील तर तुमच्या झाड हे संतुलित प्रमाणामध्ये योग्य ते अन्नद्रव्य उचलत असतं आणि ज्या ठिकाणी संतुलित अन्नद्रव्य उचलली जातात त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाइट डिसीजचा प्रादुर्भाव कमी दिसतो. आम्ही BBD साठी बऱ्याच वेळा अँटीबायोटिक वापरतो.
त्यातल्या त्यात स्ट्रेप्टोसायक्लिन सारखा अँटीबायोटिक वापरतो. स्वतःवरती पहा, जर 4 दिवस आपण एखाद्या डेंग्यू सारख्या, मलेरिया, टायफॉइड सारख्या आजारासाठी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो, 4 दिवस लागोपाठ जी अँटीबायोटिक आपल्याला सलाईनच्या माध्यमातून दिसत असतात, 5व्या दिवशी जरी आपला प्लेटलेट काउंट वाढलेला असेल, जरी आपल्याला नॉर्मल रिपोर्ट आलेला असेल, तरी आपल्यामध्ये ताकद कमी झालेली असते, कारण अँटीबायोटिकमुळे अशक्तपणा येत असतो. सेम अशक्तपणा ह्या अँटीबायोटिकच्या वापरांमुळे झाडांमध्ये येत असतो. तो अशक्तपणा भरून काढण्याचं काम हे आपलं स्लरी करत असते, आणि म्हणून स्लरीचा वापराने बीबीडी हे नक्की कंट्रोलमध्ये येऊ शकतं. कंट्रोल मी म्हणणार नाही, मी त्याला म्हणेल मॅनेज होऊ शकतं. आणखी एक प्रश्न आहे, द्राक्ष शेतीमध्ये लागणारे रासायनिक खतांचा कितपत पर्याय असेल? द्राक्ष शेतीमध्ये लागणारे रासायनिक खताला बायोगॅस स्लरी कितपत पर्याय असेल? आता मला इथे आवर्जूनपणे सांगायला आवडेल की माझी जर 100 कॅन जर स्लरीचे जात असतील, 100 कॅन, तर त्याच्यापैकी 70 कॅन हे फक्त एकट्या द्राक्ष पिकामध्ये जात आहेत. याचं कारण आहे की फक्त द्राक्षच नाही तर कोणत्याही पिकाला स्लरी ही रासायनिक खताला ही 30 ते 40% प्रमाणामध्ये पर्याय असू शकते. हे का सांगतो? याचं कारण आहे की स्लरीतून जाणारे मायक्रोब, स्लरीतून अन्नद्रव्य जातच आहे, ते पिकांना अन्नद्रव्य म्हणून मिळतच आहे, पण त्याच्यामध्ये जाणारे मायक्रोब हे रासायनिक खतं टाकले गेलेली उपलब्ध करून देत असतात. आणि मग जर आपली खतं उपलब्ध होत असतील तर त्या ठिकाणी रासायनिक खतांचं चिलेशन जे होणं, पाण्याबरोबर वाहून जाणं किंवा हवेमध्ये निघून जाणं किंवा फिक्सेशन होणं हे टाळलं जातं. उपलब्ध व्हायला खतं सुरुवात होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खताला अतिशय चांगला पर्याय आहे. कितपत म्हणण्यापेक्षा जवळजवळ 30% रासायनिक खतांचा खर्च हा स्लरीच्या माध्यमातून आपण द्राक्ष शेतीतला कमी करू शकतो. प्रश्न असा आहे की एखादं कॉमन शेतकरी आहे ना, त्याच्या कुटुंबासाठी जर एखादं युनिट उभा करायचं म्हटलं तर त्याला किती खर्च येईल? सर, माझ्या मते डेव्हलपमेंट केडरलाही काही जणांनी या ठिकाणी काम केलेलं असेल. आपल्याला एक गोष्ट लक्षात आहे की साधारणतः एक 20-22 हजारामध्ये आरामशीर बायोगॅस तयार होतो. परंतु सिमेंटच्या बायोगॅस मॉडेलमध्ये आणि याच्यामध्ये जर गॅस लीक व्हायला लागला तर त्या ठिकाणी मग शेतकऱ्याचा उत्साह कमी होऊन जातो. एकदा त्या युनिटमधून गॅस यायचं बंद झालं की शेतकऱ्याला वाटतं ते युनिट बंद पडलेलं आहे. त्याच्यामुळे सिंटेक्स मॉडेल असेल तेही पर्यायाने काही दिवसांनी गॅस लिकेजचं आहे. टार्पोलिन शीटचे मॉडेल आता बाजारपेठेमध्ये आलेले आहे, ज्याची 2 ते 4 क्युबिक मीटरची कॉस्ट 39-40 हजाराप्रमाणे इझिली, म्हणजे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सेटअप करता येतो. साधारणतः 1-1.5 फुटाचा खड्डा खणून फक्त त्याच्यामध्ये तो अंथरला, डायजेस्टेड स्लरी कलेक्ट करण्याचं अतिशय चांगलं माध्यम आहे आणि इझिली कुठेही मुव्हेबल करता येतो. ज्यांना स्टॅटिकला जायचंय, परमनंटली आपलं बायोगॅस इथून कधीच हलणार नाही अशा ठिकाणी जायचंय, त्यांनी त्या ठिकाणी जावं. फक्त कारागीर बायोगॅस उभा करत असताना त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्याने उभं राहणं, त्याला प्रॉपरली लिकेज जे कोट्स असतात कोटिंग करणं, कारण का गॅस लीक झाला की शेतकऱ्याचा उत्साह कमी होतो. साधारणतः 20 हजारापासून तर 40 हजारापर्यंत एखाद्या सामान्य शेतकऱ्याला खर्च येऊ शकतो. सर, काही लोक आहे ना बायोडायजेस्टर म्हणून काय हे करतात ना, भाजीपाला वगैरे जे काही रेसिड्यू आहेत त्याचा उपयोग करून बायोडायजेस्टर तयार करतात, त्याचं जे हे आहे तयार झालेलं प्रोडक्ट आहे ते वापरतात. तो आणि तो याच्यामध्ये काय वेगळा फरक आहे? बायोडायजेस्टर मधून गॅस तयार होतो का? हॅलो, नाही तयार होत. नाही, नुसता भाजीपाला किंवा हे डायजेस्ट करण्यापेक्षा भाजीपाल्याबरोबरच शेण जर गेलं तर मायक्रोऑब्झेल आपल्याला ऍक्टिव्हिटी फार पटकन मिळते. गॅस एक इंधन म्हणूनही पर्याय मिळतो. दुसरी गोष्ट अशी की शेणाचा जो वापर आहे जो चुकीच्या पद्धतीने होत आहे, तो बायोडायजेस्टर मध्ये शेण टाकता येत असेल तर ठीक आहे, गॅस जरी नाही झाला तुम्ही डायजेस्टेड स्लज म्हणून वापरू शकता. पण गॅस जर तयार होत असेल आणि शेणाचा वापर त्याच्यामध्ये करता येत असेल तर शक्यतो बायोगॅसच प्रेफर करावा. इट इज पॉसिबल टू सिंथेसिस अमिनो ऍसिड अँड फुल्विक ऍसिड थ्रू बायोगॅस युनिट. एक लक्षात घ्या, अमिनो ऍसिड आणि फुल्विक ऍसिड, अमिनो ऍसिड्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आपण काही खाल्लं की त्याचं कन्व्हर्जन आपल्या अमिनो ऍसिड्स मध्ये. आपण जे डायजेस्टेड मटेरियल, म्हणजे तुम्हाला इव्हनली हे सांगेल की शेणाचं जरी सिंथेसिस केलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड सापडते. याचं कारण आहे सेंद्रिय गर्भ वाढायला लागला की त्या ठिकाणी तुम्हाला फुल्विक ऍसिड त्या ठिकाणी दिसलेला असेल. सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं आहे की गायींनी जे काही खाल्लेलं आहे, म्हशीने जे काही खाल्लेलं आहे, जे काही पचलेलं आहे तिचं कन्व्हर्जन त्याच्या बॉडीमध्ये लागणाऱ्या अन्न ऊर्जेसाठी झाले. जे न पचलेलं आहे ते परत बाहेर येत आहे आणि त्यामध्ये जे खाल्लेलं आहे त्याच्यातून सगळं काही न पचलेल्या माध्यमातून तेवढेच गुणधर्म बाहेर आलेले असतात. आणि म्हणून आपल्या स्लरीमध्ये सुद्धा अमिनो ऍसिड आणि फुल्विक ऍसिड हे इझिली सिंथेसिस होऊ शकते. चॅट बॉक्स मध्ये दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण आता जे सेपरेट केलं स्लरी आणि हे डायरेक्ट स्लरी ऍज इट इज वापरले चालतील का?
ऍज इट इज वापरली तरी चालते. फक्त जर ती जाणारच आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बच आहे, तर त्याच्यामध्ये बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम जर पाठवले तर आपल्याला ते फार चांगले उपयुक्त होतात. कारण बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्सला राहण्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते स्लरी सोडल्या सोडल्या जमिनीत तयार होतं आणि त्याची ऍक्टिव्हिटी सुरू होते. कुठले कुठले मायक्रो वापरायला पाहिजे सर? पिकानुसार तुम्हाला हे पहा, आता समजा ऊसासारख्या पिकामध्ये आहे, हुमणीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, तर तुम्ही ऍसिटोबॅक्टर त्याच्यानंतर पीएसबी केएमबी तर वापरू शकता, पण त्याबरोबर मेटारायझियमही सोडून द्या, अतिशय चांगले रिझल्ट येतील. आपल्याला स्लरी ही ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे त्या ठिकाणी फंगसही वाढतोय, बॅक्टेरिया वाढतोय आणि रिझल्ट येतात. ऊसासाठी ऍसिटोबॅक्टर आहे, भाजीपाला पिकांसाठी ऍसिटोबॅक्टर आहे, पीएसबी केएमबी मात्र सारखंच आहे. सल्फर ऑक्सिडायझिंग आहे, झिंक सोल्युबलायझिंग आहेत, सिलिकॉन ऑक्सिडायझिंग आहेत. जे जे बॅक्टेरिया उपलब्ध होतील ते तुम्ही प्रत्येक वेळी सोडावं याचे काही नाहीये, पण 1-2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा तरी त्यातून गेलं तर अतिशय चांगले त्याचे रिझल्ट येतील. इव्हनली काही सॉइल बॉर्न डिसीजेस असतात ज्याच्यामध्ये पिथियम आहे, फायटोप्तोरा आहे, फ्युजारियम आहे, याच्या कंट्रोलसाठी आपण ट्रायकोडर्मा सांगत असतो. बॅक्टेरियल विल्डच्या कंट्रोलसाठी आपण सुडोमोनस सांगत असतो. हे सुद्धा तुम्ही स्लरीमध्ये टाकून वापरू शकता. एक प्रश्न होता सर रामचंद्र पाटलांचा, शेणा व्यतिरिक्त दुसरे काय मटेरियल वापरता येईल? हे पहा, तुम्ही घरातलं जे काही राहिलेलं हिरवा कचरा आहे किंवा अन्नधान्य आहेत ते, पोल्ट्रीचं वेस्ट, इव्हनली माझे 3 प्लांट्स हे पोल्ट्री वेस्ट वरती उभे आहेत आता. त्याच्यानंतर काही आम्ही ठिकाणी पूर्णपणे अॅनिमल जे वेस्ट आहे, पिगरीच्या वेस्ट वरती एका ठिकाणी आहे. जे काही बायोमास तुम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून लाईव्ह स्टॉकचं जे वेस्ट मिळेल, मग ते शेळी मेंढ्यांचं लेंडे असू द्या, पोल्ट्री वेस्ट असू द्या, हे सुद्धा त्याच्यामध्ये वापरता येईल. मित्रांनो, सर्वांचं आणि सरांचं अत्यंत सविस्तरपणे मार्गदर्शन केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो.